गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आज नाश्त्यासाठी मस्त असा ढोकळा बनवला होता. खूप दिवसांनी बनवला होता आणि अव्यूबरोबरच प्रीतमला आणि आजीला सुद्धा ढोकळा खूप आवडतो. मी खूप वेगळ्या तरीकेने बनवते, तुमच्याशी पण लवकरच याची रेसिपी शेअर करेल. त्यानंतर सर्वात आधी छान अशी भांडी लावून घेतली, कारण घरात पसारा असला तर मला काही नाश्ता करावासा वाटत नाही. भांडी लावून घेतली आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला आली, कारण अव्यूने व्यवस्थित नाश्ता केला नव्हता. त्याला जरी ढोकळा आवडत असेल ना तरी सुद्धा त्यांनी सगळा त्याचा चुरा केला, पण त्याने काही खाल्लं नव्हतं. म्हणून मी त्याच्यासाठी तिखट मिठाची छान अशी चपाती बनवून घेतली होती. ती त्याला खूप आवडते आणि मी त्याला छान असं तूप लावून पुढून मागून छान अशी भाजून घेते. त्यामुळे तो खूप आवडीने तो पराठा खात असतो. म्हणजे त्याला पराठा हा प्रकारच आवडतो. त्याला भाजी पोळी असं काही खास आवडत नाही, पण पराठा तो खूप आवडीने खातो. म्हणून आजीला ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि त्यानंतर बाकी चपात्या करायला मी इथे आली. त्यानंतर मी पण नाश्ता काही व्यवस्थित केला नव्हता, कारण मावशींना नाश्ता दिला आणि तो थोडा कमी पडला. म्हणून मी म्हटलं चला एक बनाना मी खाते. आणि आजकाल अव्यूला सुद्धा ॲपल नाही तर बनाना खूप आवडायला लागलाय आणि त्याची खुशी मावशी आली होती, ती खूप सारे बनानाच घेऊन आली होती आणि तो त्याच्यावरच तो खूप ताव मारतो. त्यानंतर आज आजीला त्याला अजिबात सोडायचं नव्हतं. जिथे तिथे मी असं त्याचं चाललं होतं. तिला चिपकून बसायचं, तिला खूप त्रास द्यायचा, हे त्याचं नेहमीच आहे आणि आज तो थोडा जास्तीच त्या गोष्टीवर अंमलात आणत होता. त्यानंतर मी इथे घराबाहेर पडली होती, कारण मला थोड्या भाज्या आणि त्याचबरोबर दूध दही वगैरे पण आणून घ्यायचं होतं. जसं मी खाली कंपाऊंडमध्ये उतरली तसंच ना भरपूर मस्त असं कोहळं ऊन इव्हिनिंगचं आलं होतं. त्यानंतर मी भाजी बिस्किट आणि त्याचबरोबर थोडंफार दूध वगैरे घेतलं. घरी आली, छान असा चहा बनवून घेतला. त्यानंतर प्रीतम बरोबर बसली होती. म्हटलं चल थोड्याशा दोन गोष्टी पण होतील आणि त्याचबरोबर चीअर्स करायला बिस्किट पुढे घेतलं तर त्याने मला काहीच भाव नाही दिला आणि तो मीटिंगमध्ये होता. मला अजिबात त्यांनी काही भाव दिला नाही. म्हटलं जाऊ दे, मला माझी आणखी पण काम आहे ते करायला. मग मी माझ्या बाल्कनीमध्ये आली. अव्यू TV बघत होता, कारण मला हे लवकरात लवकर क्लीन करून घ्यायचं होतं. तसं तर आज रात्रीची भाजी करून घ्यायची होती, पण ते काही शक्य नाही झालं. मी भाजी तोडायला बसली म्हणून माझं बाळ कसं मागे राहणार. त्याला असं वाटत होतं कशी आई एकटीच काम करते आहे, म्हणून तो सुद्धा इथे काम करायला आला होता. आणि त्याने काम केलं म्हणजे माझे एका कामाचे 2 ते 3 काम कधी होतील कोणालाच सांगता येत नाही. त्यानंतर छान असं घर पण झाडून घेतलं होतं. माझी जी मोठी पायदान आहे ती टाकून घेतली होती. पायाखाली नेहमी मला पायदान लागते. त्यानंतर इव्हिनिंग स्नॅक्ससाठी अव्यूसाठी ना छान असे मखाने तिखट मिठात भाजून घेतले होते. त्याने ते एन्जॉय केले आणि तेव्हापर्यंत मी माझं इडलीचं बॅटर जे आहे ते इथे वाटून घेतलं होतं. त्यानंतर अव्यूला घेऊन खाली वॉकला गेली होती, कारण इव्हिनिंगचं हे त्याचं रोजचं रिच्युअल आहे. त्याला खूप आवडतं खाली असं सायकलवर फिरायला. आधी तो पायी फिरायचा, पण आजकाल सायकलनी खूप एन्जॉय करतो. त्यानंतर आज गार्डनमध्ये यायची खूप जिद्द करत होता, म्हणून त्याला थोड्या 5 ते 10 मिनटं गार्डनमध्ये पण घेऊन आली होती. भरपूर सारे वेगवेगळे इथे राईड्स आहेत. तिथे तो बसत तर नाही, पण त्याच्याशी खूप छान मजा मस्ती करून खेळतो. त्यानंतर रात्रीच्या जेवणाला गवाराची भाजी केली होती, जी की आम्हा सगळ्यांनाच खूप आवडली. प्रीतम आणि मी आज सोबत जेवायला बसलो होतो, कारण आजी अव्यूला सांभाळत होती. चला भेटूया लवकरच. बाय.